जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शिवसेना भाजप सरकारच्या आरोप प्रत्यारोपांच्या शैलीवर चांगलीच टीका केली आहे। त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर बातचीत केली प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। महाराष्ट्रात सध्या जे घडतंय, जे चालू आहे त्या वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। कालपासून तुम्ही मराठवाड्यात दाखल झाला आहात, प्रचार तुम्ही करत आहात, पण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेना आणि भाजपमध्ये दोघांमध्येच वाकयुद्ध सुरू झालेलं आहे। आणि असं कुठेतरी लोकांना वाटतंय की आता ह्या दोघांमध्येच खरी लढाई आहे। राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला पडलेले आहेत। वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही महाराष्ट्रातलं चित्र कशा पद्धतीने मांडाल? मला विचाराल तर म्हणजे टेलिव्हिजनवर जणू काही मुंबईचं इलेक्शन म्हणजे या देशाचं इलेक्शन इतकं महत्त्व खरं तर त्याला दिलं जातं। हे दुर्दैव आहे, कारण हे इलेक्शन मुंबईपुरतं सीमित नाही आहे, हे राज्याचं इलेक्शन एकतर। आणि हे दुर्दैव आहे की जे युद्ध आज सरकारमध्ये जे मांडीला मांडी लावून बसलेले म्हणजे भाजप आणि शिवसेना आहे, याचं इतक्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पाणी देखील हे शिवसेना आज काढते। हे खरंच दुर्दैव आहे। आणि मला एवढंच त्या दोन्ही पक्षांना विचारायचं आहे की विश्वासाच्या नात्याने या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे, ह्याच्यासाठी, ह्या खुरगोड्यांसाठी। आणि या त्यांच्या सगळ्या भाषणात आणि प्रचारसभेत एक गोष्ट सातत्याने दिसली आहे की हे फक्त सत्तेवर प्रेम करणारे दोन्ही पक्ष आहेत। त्यांना कुणालाही महाराष्ट्राचे नागरिक, शहर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मराठवाडा असेल, या जनतेशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त सत्ता आणि त्याच्यातून होणारी त्यांच्या काय भानगडी असतील मला माहिती नाही, पण ह्याच्यातच त्यांना इंटरेस्ट आहे। त्यांना चांगलं प्रशासन, पारदर्शक प्रशासनाबद्दल जे ते सातत्याने बोलत असतात त्याच्यात त्यांना कुठलाही रस नाही, हे त्यांच्या प्रत्येकाच्या भाषणातून दिसते। पण या सगळ्या दोघांच्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची चर्चाच बंद झाली असं लोकांना वाटायला लागलेलं आहे? नाही, आता ज्या जिल्ह्यात आपण आहोत, जालन्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच लढते। हिंगोलीलाही आपण एकत्रच लढतो, आम्ही लढतोय। त्यामुळे नगरला लढतोय, पुण्यात लढतोय, ठाण्यात लढतोय। अनेक ठिकाणी अशी आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढत आहे। आणि आमची पहिल्यापासून भूमिका ही काँग्रेसबरोबर एकत्र जाऊन काम करण्याची आमची भूमिका आहे। सगळीकडे आम्हाला यश आलं नाही, कारण का काँग्रेस पक्षाच्या मनात नक्की काय हे मला कळत नाही आहे। कारण आमची नेहमी सहकार्याची भूमिका असताना त्यांना आघाडी का नाही करायची आहे ह्याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही आहे। काँग्रेस पक्षालाच तुम्हाला विचारावं लागेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज राज्यात जे चाललेलं आहे ह्याच्यात जनतेचे प्रश्न बाजूला राहून यांच्या कुरगोड्या एकमेकावरच्या आणि पातळी सोडून जे चाललेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये घालू असं भाष्य एक त्यांच्याच मंत्रिमंडळात शिवसेनेचा जर मंत्री करत असेल तर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव आणि काळा दिवस नाही। हे खरंच महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी अतिशय घातक ही गोष्ट हे दोन पक्ष करतात। नोटबंदीवर उद्धवजी ठाकरे आता आज तर म्हणाले की आज भाजप बंदी करावी। त्याच्यामुळे त्यांच्या भाषणांमधून आणि जी पातळी त्यांनी गाठली आहे तर खरंच हिंमत असेल शिवसेनेने बाहेर पडावं। इतका त्यांचा जर अपमान होत असेल, आणि मला आवर्जून आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण एवढ्या पुरतच येते की फार थोर नेते होते ते। आमचे मतभेद जरूर असतील, पण बाळासाहेब हा एक थोर महाराष्ट्राचा नेता, पुत्र होऊन गेलेला आहे। आणि बाळासाहेबांची जी पद्धत होती कामाची, त्यांनी कधीही अन्याय हा कधीच सहन नाही केला। बाळासाहेब आज असते तर कधीच काडीमोड झाला असता। हे तर फक्त धमक्या देतात आणि अखंड काय आमच्या खिशात राजीनामा हा खिशात ठेवायची जागा नसते हो। राजीनामा टेबलावर ठेवायची जागा असतं। पैसे आणि रुमाल, मोदी साहेब तर पैसे पण घेऊन गेले, त्याच्यामुळे राहिला फक्त खिशात रुमाल। त्याच्यामुळे रुमाल खिशात ठेवायचा असतो, पेन खिशात ठेवायचं असतं। पण काय राजीनामे, आणि एवढी राजीनाम्याची धमकी रोज देत असतात, हिंमत असेल तर द्या। पण मला हळूहळू वाटतंय की हा जो वाघ खरं शिवसेनेचा आहे हा कागदी वाघ होऊन बसलाय। कारण का कागदी वाघच फक्त सारखं राजीनामा कागदावर लिहिलं असं बोलतोय, आणि सिद्ध करून दाखवावं की हे खरे वाघ आहेत, ढाण्या वाघ, ज्याच्याबद्दल त्यांचे म्हणजे संघटनेची सुरुवात झाली आणि आज कागदी वाघ आहेत, हे काळच ठरलं। 8 दिवसापासून हे चालू आहे, तुम्ही जे बोलताय 8 दिवसापासून तशाच पद्धतीनं ती क्रिया सुरू आहे। आज परत सामनाच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सुद्धा या संकेत मिळालेले की ते बाहेर पडतील।
बाहेर पडल्यानंतरचं चित्र महाराष्ट्रात का राहील? असं वाटतं की लोकांना की राष्ट्रवादी लगेच पवारसाहेब पाठिंबा देतील आणि मग पुन्हा सत्ता स्थापन होईल. नेमकं तुम्हाला काय वाटतंय? तुमचा अंदाज काय? आजच्या मुलाखतीनंतर संकेत त्यांची मिळालेली आहेत. संकेत ते रोजच देतात. कसं आहे की भांडण झालं की जाईन सोडून एक दिवस वाटतं, दुसऱ्या दिवशी रोजच आता धमकी द्यायला लागले तर मग आपण म्हणतो की ह्याच्यात काय दे आला रे कोल्हा आला तसं झाले खरं सिडनीचं एक तर. आणि अग्रलेखातून सत्ताचं परिवर्तन करणं हे खरंच योग्य आहे का? जायचं असेल तर गव्हर्नरकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे द्या आणि गव्हर्नरकडे सांगा की आम्ही विड्रॉ करतो. त्याच्यामुळे स्वतःच्याच वर्तमानपत्रातून हे बोलणं हा किती खोटारडी आणि दुतोंडीपणा आहे. एक दुसरं, मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही पार्लमेंट चालू होतं तेव्हा आनंद गीतेजी पार्लमेंटमध्ये पूर्णपणे एका बाजूला जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात BJPच्या विरोधात बोलतात, मोदी सरकारची पूर्ण पाठराखण कोणी केली असेल तर ती आनंद गीतेंनी राज्यसभेमध्ये भाषण करताना केलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक चेहरा आणि दिल्लीत दुसरा चेहरा. त्याच्यामुळे शिवसेनेचा दुतोंडीपणा हा जाहीर, आणि तुम्ही हे टेलिव्हिजन मीडिया सगळ्यावर चेक करू शकता. आणि दुसरी गोष्ट की मला पुन्हा एकच चिंता वाटते की तुम्हाला विश्वासाच्या नात्याने 5 वर्षासाठी सत्ता या महाराष्ट्राच्या जनतेने दिली होती. हा जनतेचा घात नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे, म्हणजे तुमची मर्जी नाही राखली, तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याला जबाबदार दोघंही. भाजपचं काय आणि त्यांचा काय गोलमाल आहे मला माहिती नाही. असं काय घडलंय की 15 वर्ष ज्या सत्तेसाठी तुम्ही लढला ती सत्ता आल्यावर 2.5 वर्षातच काडी मोड. म्हणजे नक्की असं कोण? तुम्ही विचार करा, 15 वर्ष तुम्ही एका गोष्टीसाठी जर झटत राहिला ती तुम्हाला मिळाल्यावर 2.5 वर्षात सोडून द्याल तुम्ही. याचा अर्थ काहीतरी मोठा गोलमाल आहे. नाही तर गोलमाल असल्याशिवाय कसं सोडतील मला सांगा. काय सत्तेच्या मोहामध्ये त्यांना सत्ता सोडू वाटत नाही? काय गोलमाल असेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही गोलमाल हा विषय काढला. मला वाटतंय की काय, म्हणजे मी विचार कधीपासून करते की 15 वर्ष ज्या गोष्टीसाठी तुम्ही झगडला 2.5 वर्षात असं काय बिनसलं की एवढी टोकाची भूमिका दोघंही एकमेकाच्या विरोधात? काहीतरी बिनसलं एवढं नक्की, आणि टोकाचं बिनसलंय एक तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आज यांनी इलेक्शन लादलं महाराष्ट्रावर तर या खर्चाला, महाराष्ट्राच्या प्रगतीला जी खीळ बसणार आहे त्याला जबाबदार कोण? ह्याचा कोणी विचार करतंय? हा प्रश्न कोणी भाजप आणि शिवसेनेला विचारते? मी रोज विचारते. का नाही माझा हे उत्तर देत कुठल्याही भाषणामध्ये? रोज एवढी भाषणं घेऊन फिरत असतात हेलिकॉप्टरने, इकडून तिकडे. अहो, सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ग्रामीण भागात येतात, का नाही तूर डाळीवर बोलत? का नाही सोयाबीनच्या भावावर बोलत? का नाही कांद्याच्या अडचणीवर बोलत? आज शेतकरी या महाराष्ट्रातला भरडला जातोय, त्याच्यावर एवढा अन्याय होतोय. का नाही माननीय मुख्यमंत्री एवढ्या सभा रोज घेतात मराठवाड्यात? तेही काल होते, परवा होते. का नाही मनमोकळेपणे बोलत? एरवी सगळ्या गोष्टींवर उत्तर. उद्धव ठाकरेंनी काही बोलले की यांच्याकडे उत्तर असतं, तर मग का नाही उत्तर आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना? तुम्ही नेहमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोर्ड दाखवलेल्या गेल्या काही 6 महिन्यांपासून तुम्ही काहीतरी बोललं की लगेच प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत असते. पण अलीकडे असं झालं की मुख्यमंत्री ज्या ठिकाणी सभेला जातात विशेषतः गर्दी खूप कमी दिसते आहे आणि ते एकटे पडल्यासारखे वाटत आहेत. कारण रावसाहेब दानवे ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये कुठेतरी गावागावात फिरताना दिसत आहेत. केवळ मुख्यमंत्री एकटेच फिरत आहेत आणि तिकडे उद्धव ठाकरे बोलत आहेत. हे काय झालं आहे भाजपमध्ये? शिवसेनेची ही गत आहे, भाजपमधली काय गत आहे की काहीच कळायला मार्ग नाही लोकांना? मला खरं भाजपची काळजी एवढ्यापुरतं वाटते की एकला चलो रे. म्हणजे बिचारे बाकीचे भाजपचे नेते गेलेत कुठे? त्यांच्यावर अन्याय होतोय का? मग कोणीच कुठे प्रचारात दिसत नाही, कोणी कुठे आपल्याला बाहेर दिसत नाहीत. आणि माननीय मुख्यमंत्री जरूर, मला आनंद आहे ते महाराष्ट्र फिरत आहेत, पण महाराष्ट्र फिरताना हे बंद आहे, फक्त हे चालू आहे. ऐकायच्या फॅकल्टी बंदच करून ठेवली आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याची तळमळ ती त्यांच्या कानापर्यंतच पोचत नाही आहे. आणि जी धूळ दिसते ती धुराडा फक्त त्यांच्या हेलिकॉप्टरचाच होतोय. त्याच्यात सर्वसामान्य म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या इतिहासात जितक्या झाल्या नव्हत्या तितक्या हे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून झालेल्या आहे. त्यांचा तर दावा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात आत्महत्या वाढलेल्या आहेत, आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांनी तर उपाययोजना मान्य करते. जे खरं आहे ते खरं आहे. आमच्याकडून नक्की जेव्हा आत्महत्या झाल्या तेव्हा आम्ही त्याची जबाबदारी घेतली. दुर्दैव आहे की तेव्हा आत्महत्या झाल्या. आणि कुणाच्याही राज्यात एकही आत्महत्या होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणाचंही राज्य असावं, पण त्या काळात देवेंद्र फडणवीसजी आमच्यावर 302 कलम लावायला निघाले होते. आज सुप्रिया सुळे पक्ष म्हणून नाही पण एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून विचारते
की 302 कलम आज मी कुणावर लावावा, कारण का तुमच्याच सरकारचा रिपोर्ट आहे की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. हे मी म्हणत नाही आहे, यांचंच भाजपचं सरकार दिल्लीमधलं म्हणते आणि रिपोर्ट आहे. जे मी सांगते ते मी डेटाबेस बोलते. मी उगाच यांच्यासारखं 72,000 कोटी वगैरे असलं काय बोलत नाही बाबा. आपल्या ह्याच्यानी खोटं नाटक काय बोलून येत नाही. खोटं तर येत नाही आणि रेटून तर अजिबातच येत नाही आपल्याला. महाराष्ट्राला एक स्थिर पुरोगामी विचाराच्या सरकारची अत्यंत गरज आहे. जे भाषणबाजी करतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. दोघांना झेपत नसेल तर दोघांनीही राजीनामे द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वतःचं रान करून आम्ही ह्या स्थिर आणि एक नंबरचं सरकार महाराष्ट्र करण्याला आम्ही मागेही करून दाखवलेलं आहे आणि ते करून दाखवण्याची आमच्या ताकद आणि धमक पण आहे. याचा अर्थ जर शिवसेनेचं जी धमकी आहे ती खरी जर ठरली, त्यांनी कागदावर आणली, दोघांनी खाली यावं. मी सांगितलं भाजप आणि शिवसेना दोघांनी उतरावं आणि दोघांनी राजीनामे द्यावे. जर त्या आघाडीत त्यांना झेपत नसेल, आता 15 वर्ष आम्ही आणि काँग्रेसनी सत्ता एकत्र केली, कधी धमक्या दिल्यात कोणाला? कधीच नाही. कारण का महाराष्ट्रातली जनता पहिली, जनता आपल्याला निवडून देते. हे जनतेचे सेवक म्हणून म्हणतात. काय सेवा करताय की तुम्ही महाराष्ट्राला संभ्रमात टाकताय तुमची भांडणं करून? हा महाराष्ट्राचा न्याय झाला, यांची प्रतिष्ठा झाली. त्यामुळे मला एवढीच दुःख होतं आहे की संपूर्ण महाराष्ट्र, या दोन्ही जे आज सत्तेमध्ये पक्ष आहेत त्यांना महाराष्ट्रावर प्रेम नाही, महाराष्ट्राच्या नागरिकांवर काय आज वेळ आली आहे त्याची त्यांना फिकर नाही. त्यांना त्यांचे लाल दिवे आणि त्यांचा आपापसातला चाललेला गोलमाल एवढंच त्यांना पडलेलं आहे. त्यांना जनतेचं पडले नाही, त्यांना राज्याचं पडलेलं नाही, त्यांचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं पडलेलं नाही. हे अतिशय सेल्फिश असे लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीत दिसेल आणि आम्ही मतं ह्यांच्यासारखे आरोप प्रत्यारोप करून मागत नाही. आम्ही मतं आम्ही केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर मागेल. म्हणजे जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, पुणे असेल, तुम्हाला उदाहरण कोल्हापूर, आपलं सातारा असेल, या सगळ्या ठिकाणी ज्या ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत त्यांनी उत्तम काम करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गुणवत्तेवर मतं मागतोय. बाकी यांच्यासारखी खोटी नाटी गोष्टी करून आम्ही मतं लोकांपर्यंत मागत नाही. ताई थँक्यू, आमच्याबरोबर बोललात. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद.